सो वेलकम टू यू इन अवर यूट्यूब चॅनल इंग्लिश स्पीकिंग कोर्स शिरोडा आणि मी नम्रता कुडव तुम्हा सर्वांचे आमच्या या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। आणि तुम्ही अजूनही आमच्या या चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर नक्कीच करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। तर आज आपण बघणार आहोत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे निगेटिव्ह कॉन्सेप्ट बघणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण त्यामध्ये पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह वाक्य बघितली आणि आता आपण त्यामध्येच निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत। द कोणता टेन्स आहे बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ। कोणता आहे? चालू पूर्ण वर्तमान काळ। मागील व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, यामध्येच पॉझिटिव्ह वाक्य बघितली, अफर्मेटिव्ह वाक्य बघितली आणि त्यामध्येच आता आपण निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत। चालू पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। आता ही वाक्य ओळखण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेले आहे, वाक्याच्या शेवटी क्रियापदाला काय येतं बघा, त आलेला नाही आहे। म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये आपण काय बघितलं बघा, त आलेला आहे बघितलं। ओके, मग सब्जेक्ट नुसार वर्ब काय होतं, चेंज होतं। म्हणजे ती सकाळपासून काम करत आलेली आहे, ती 4 तासापासून काम करत आलेली आहे, तो 2018 पासून नोकरी शोधत आलेला आहे बघा। त आलेला आहे हे काय होतं, कन्फर्म राहतं। पण सब्जेक्ट नुसार वर्ब चेंज होतं, त आलेली नाही आहे, त आलेला नाही आहे, त आलेलो नाहीयेत। म्हणून मी तुम्हाला अंडरलाईन करून दिलेलं आहे बघा, वर्बला त आलेला नाही आहे। त्यानंतर पुढे बघा, शोधत त आलेली नाही आहे। त्यानंतर पुढे बघा, वाचत त आलेली नाही आहे। म्हणजे अंडरलाईन केलेलं आहे बघा सगळं, की वर्बला त, ओके, क्रियापदाला त, या ठिकाणी बघा काम करणे हे वर्ब आहे, मग त्याला त आलेला नाही आहे लागलं। त्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये शोधणे हे वर्ब आहे, मग त आलेली नाही आहे लागलं बघा। त्यानंतर वाचणे हे वर्ब आहे, मग वाचत त आलेला नाही आहे, त आलेली नाही आहे लागलं। म्हणजे सब्जेक्ट नुसार काय होतं बघा, वर्ब शेवटचा शब्द चेंज होतो। ओके, ती सकाळपासून काम करत आलेली नाही आहे। ओके, तो कालपासून अभ्यास करत आलेला नाही आहे, ते 2 तासापासून खेळत आलेले नाहीयेत। म्हणजे काय, त आलेला नाही आहे, त आलेली नाही आहे, त आलेलो नाहीयेत असं आहे। ओके, पण तुम्ही डोक्यात घ्या, त आलेला नाही आहे हे डोक्यात घ्या, मग त्यावरून तुम्ही शेवटचा शब्द आहे तो काय करू शकता, वर्ब चेंज करू शकता, म्हणजे चेंज येतं। या ठिकाणी बघा तुम्हाला आयडेंटिफिकेशन साठी मी अंडरलाईन करून दिलेलं आहे सगळ्या वर्ब्सना। म्हणजे विचार करणे हे वर्ब आहे। ओके, मग त आलेलो नाही आहे म्हणजे आम्ही आहे, म्हणून ते त आलेलो नाही आहोत लागले बघा, अंडरलाईन करून दिलेलं आहे वर्बला, त पुढे आलेलो नाही आहोत हे लक्षात घ्या। त आलेलो नाही आहोत म्हणजे काय, व्याख्या काय येते त्यांची, तर भूतकाळात मध्ये ती क्रिया एका विशिष्ट वेळी चालू होती आणि वर्तमान काळातही ती सुरूच आहे, त्यावेळी ते वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये येतं। मागील व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावर पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह वाक्य बघितली, म्हणजे होकारार्थी वाक्य बघितली आणि आता आपण त्यामध्येच निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत। तर या ठिकाणी मी ही जी वाक्य दिलेली आहे ती सॉल्व्ह करून दिलेली आहेत आणि मी तुम्हाला एक्सप्लेन करते की तो म्हणजे कोणता फॉर्म्युला, आता फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे बघा। तर त्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय मागील व्हिडिओमध्ये आपण पॉझिटिव्ह फॉर्म्युला तुम्हाला मी लिहून दिलेला आणि आता आपण काय करणार आहोत, यामध्ये निगेटिव्ह फॉर्म्युला यूज करणार आहोत। ओके, आता निगेटिव्ह फॉर्म्युला कसा येतो बघा, निगेटिव्ह फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस नॉट प्लस बीन प्लस वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी, वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर। सो बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या ठिकाणी मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलेला आहे, सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस नॉट प्लस बीन प्लस वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाइम प्लस ऑब्जेक्ट। ओके, सिन्स किंवा फॉर नंतर काय येतो, टाइम येतो। ओके, त्यानंतर पुढे बघा, आता ही वाक्य आहे, या फॉर्म्युल्यामध्ये ही वाक्य काय करायची आहेत, आपल्याला सॉल्व्ह करायची आहेत। तो 2 वर्षापासून काम करत आलेला आहे। ओके, तो 2 वर्षापासून काम करत आलेला आहे। पहिले सब्जेक्ट म्हणजे करता करता काय लिहिला मी, तो म्हणजे ही। ओके, ही नंतर काय बघा, हिला हॅव किंवा हॅजचा वापर करायचा, मग आता हिला ऑब्विसली हॅजचा वापर केला जातो। ओके, मग कसं येणार, ही हॅज नंतर आता मग या ठिकाणी बघा हॅव हॅज नॉट असं दिलेलं आहे बघा, हॅव हॅज नॉट। मग या ठिकाणी तुम्ही हॅव नॉटचं कॉन्ट्रॅक्शन हॅवंट लिहू शकता। ओके, हॅव नॉटचं कॉन्ट्रॅक्शन तुम्ही हॅवंट लिहू शकता किंवा हॅव नॉटही लिहू शकता आणि हॅज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन तुम्ही हॅझंट लिहू शकता। ओके, काय लिहू शकता, हॅझंट, हॅव नॉट किंवा हॅवंट किंवा हॅज नॉट किंवा हॅझंट। ओके, तो 2 वर्षापासून काम करत आलेला नाहीये। पहिले सब्जेक्ट तो म्हणजे ही, नंतर हिला हॅव एज पैकी हॅजचा वापर केला जातो। ओके, त्यानंतर नॉटचा यूज करायचा कारण ही वाक्य निगेटिव्ह आहे, मग ही हॅज नॉट किंवा तुम्ही हॅझंट यूज करू शकता। नंतर बीन
ओके, बीन फॉर्म्युला दिलेला आहे बघा. बीन नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. काम करणे म्हणजे काय? वर्क. मग त्याला काय? आयएनजी. वर्किंग. ओके, काम करणे हे वर्ब आहे. मग वर्किंग आणि 2 वर्षापासून हा अनिश्चित टाइम आहे. वर्किंग फॉर 2 years. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे पॉझिटिव्ह वाक्य सोडवताना सिन्स आणि फॉरचा वापर कुठे करायचा. निश्चित टाइम असेल त्यावेळी सिन्स आणि अनिश्चित टाइम असेल त्यावेळी फॉरचा वापर करायचा. म्हणजे पॉइंट ऑफ टाइम असेल त्यावेळी सिन्स, म्हणजे जून पासून, दिवाळीपासून, संध्याकाळपासून, सकाळपासून त्यावेळी सिन्स येतं. आणि फॉर कधी येतं? ज्यावेळी अनिश्चित म्हणजे पिरियड ऑफ टाइम असेल 2 hours, 1 year, 2 minutes त्यावेळी काय येतं? फॉरचा वापर केला जातो. ओके, मग पहिलं वाक्य समजलं. पहिले सब्जेक्ट ही, नंतर ही हॅज, नंतर नॉट किंवा हॅझंटचा यूज करू शकता. नंतर फॉर्म्युला दिलेला आहे बीन, नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. वर्क हे वर्ब आहे. मग वर्किंग आणि फॉर 2 years. ओके, पुढे बघा. ती 2018 पासून नोकरी शोधत आलेली नाहीये. पहिले सब्जेक्ट ती म्हणजे शी, नंतर शीला हॅव हॅज पैकी शीला हॅजचा वापर केला जातो. मग तुम्ही शी हॅज नॉट वापरा. हॅज नॉट किंवा हॅझंट. शीला हॅज येतं, मग शीला हॅज नॉट किंवा शी हॅझंट. हॅज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन हॅझंट होतं. शी हॅझंट नंतर ही शी हॅझंट नंतर बीनचा वापर केला जातो. बीन नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. शोधणे म्हणजे सर्च, मग त्याला आयएनजी. मग सर्चिंग आणि ऑब्जेक्ट. नोकरी म्हणजे अ जॉब आणि 2018 पासून मग काय? हा निश्चित टाइम आहे. मग सिन्स 2018. मग कसं येणार? पहिले सब्जेक्ट शी, नंतर शीला हॅजचा वापर केला जातो. मग शी हॅझंट. हॅज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन हॅझंट किंवा हॅज नॉट लिहिला तरी चालेल. नंतर बीन नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. सर्चिंग अ जॉब सिन्स 2018. ओके, पुढे बघा. मी 4 तासापासून पुस्तक वाचत आलेली नाहीये. पहिले सब्जेक्ट मी म्हणजे आय, नंतर आयला हॅवचा वापर केला जातो. आय हॅव नंतर नॉट. ओके, हॅव हॅज नॉट. मग आयला हॅव नंतर नॉट. मग आय हॅवंट लिहू शकता किंवा आय हॅव नॉट. नंतर बीन. ओके, फॉर्म्युला आहे बीन. बीन नंतर काय येणार? वर्ब वाचणे म्हणजे रीड. मग त्याला रीडला आयएनजी. रीडिंग अ बुक फॉर 2 hours. ओके, मग बघा. आय हॅवंट बीन नंतर वाचणे म्हणजे रीड, त्याला आयएनजी. रीडिंग आणि पुस्तक म्हणजे अ बुक आणि 4 तासापासून. 4 तासापासून म्हणजे अनिश्चित वेळ आहे. मग काय येणार? फॉर 4 hours. ओके, फॉर 4 hours. सिन्स येणार नाही कारण काय? पिरियड ऑफ टाइम आहे तो. तू सकाळ. पुढे बघा. तू सकाळपासून टीव्ही बघत आलेली नाही आहे. पहिले सब्जेक्ट तू म्हणजे यू, नंतर यूला हॅव हॅज पैकी काय येतं? यूला हॅवचा वापर केला जातो. यू हॅव नंतर नॉट येणार किंवा तुम्ही हॅव नॉटचं कॉन्ट्रॅक्शन हॅवंट वापरलात तरी चालेल. ओके, यू हॅव नॉट किंवा यू हॅवंट. नंतर फॉर्म्युल्यात बघा. नॉट नंतर बीनचा वापर करायचा. बीनचा वापर केला. नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. वर्ब काय? बघा. बघणे हे वर्ब आहे. मग बघणे म्हणजे वॉच, मग त्याला आयएनजी. वॉचिंग. ओके, त्यानंतर अ टीव्ही हे ऑब्जेक्ट आहे. आणि कधीपासून? बघा. सकाळपासून. सकाळपासून काय? निश्चित वेळ आहे. सकाळपासून म्हणजे पॉइंट ऑफ टाइम आहे. त्यामुळे सिन्सचा वापर करायचा. सिन्स मॉर्निंग. ओके, मी तुम्हाला पॉझिटिव्हच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सिन्स आणि फॉरचा वापर कुठे करायचा. निश्चित टाइम असेल त्यावेळी सिन्स आणि अनिश्चित टाइम असेल त्यावेळी फॉरचा वापर केला जातो. ओके, मग कसं येणार? यू पहिले सब्जेक्ट. यूला हॅवचा वापर केला जातो. हॅव नॉट किंवा यू हॅवंट बीन आणि वॉचिंग अ टीव्ही सिन्स मॉर्निंग. शेवटचं वाक्य बघा. आम्ही त्याविषयी जून पासून विचार करत आलेलो नाही आहोत. आलेलो नाही आहोत. कधीपासून? जून पासून. मग ही काय आहे? निश्चित वेळ आहे. त्यामुळे काय येणार? सिन्स जून. मग पहिले सब्जेक्ट आम्ही म्हणजे वी नंतर वीला हॅव किंवा हॅज. मग वीला हॅवचा वापर केला जातो. मग वी हॅव नंतर काय वापरायचं? निगेटिव्ह आहे. मग नॉट. वी हॅव नॉट किंवा वी हॅवंट. नंतर बीन. ओके, वी हॅवंट बीन. नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. विचार करणे हे वर्ब आहे. विचार करणे म्हणजे थिंक, मग त्याला आयएनजी. थिंकिंग. आयएनजी लिहिलेलं आहे बघा. थिंकिंग आणि त्याविषयी म्हणजे अबाउट दिस. ओके, अबाउट दिस. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट काय येणार? सिन्स जून. जून पासून म्हणजे काय? सिन्स जून. ओके, मग याप्रमाणे बघा. या ठिकाणी बघा. या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. 2 वर्षापासून, 2018 पासून, त्यानंतर 4 तासापासून. ओके, त्यानंतर सकाळपासून, त्यानंतर जून पासून म्हणजे काय? निश्चित टाइम असेल त्यावेळी सिन्स येतं. लाईक जून पासून, गणेश चतुर्थी पासून, दिवाळीपासून, सकाळपासून, संध्याकाळपासून. हे निश्चित टाइम आहे. पॉइंट ऑफ टाइम आहे त्यावेळी सिन्स येतं. आणि फॉरचा वापर कुठे करायचा? ज्यावेळी अनिश्चित टाइम असेल म्हणजे पिरियड ऑफ टाइम असेल. 2 तासापासून, 1 मिनिटापासून, 4 दिवसापासून त्यावेळी फॉरचा वापर केला जातो. आणि हे आयडेंटिफाय करण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे बघा. आलेला नाही आहे हे समजून घ्या. आलेला नाही आहे. मग त्यामुळे चेंज होऊ शकतं. हा, आलेली नाही आहेत, आलेलो नाही आहेत, आलेले नाही आहेत. निगेटिव्ह मध्ये. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये आलेला नाहीये हे समजून घ्या. कन्सेप्ट म्हणजे काय? ती क्रिया भूतकाळात सुरू होऊनही वर्तमान काळातही सुरूच आहे. त्यावेळी ते वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये येतं. आणि आता आपण निगेटिव्ह वाक्य बघितली. निगेटिव्ह वाक्याच्या शेवटी काय येतं बघा? क्रियापदाला
त आलेला नाही आहे. त्या ठिकाणी बघा वर्ब आहे शोधणे, मग त आलेली नाही आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे सब्जेक्ट नुसार वर्ब चेंज होतं. म्हणजे ती असेल तर शोधत त आलेली नाही आहे. आम्ही असू तर आम्ही शोधत त आलेलो नाहीये, आलेलो येतं बघा. म्हणजे त आलेला नाहीये, मग आलेली आहे शब्द ना त्या ठिकाणी चेंज होतं. आलेली, आलेलो, त आलेली नाही आहे, त आलेलो नाही आहे, त आलेले नाही आहेत, हे काय होतं चेंज होतं. तर मी तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट सॉल्व्ह म्हणजे व्यवस्थित सांगितलेले आहे, सांगण्याचा प्रयत्न केला. जरी तुम्हाला याच्यामध्ये काय डाऊट डिफिकल्टी असेल तर तुम्ही नक्कीच काय करा, कमेंट बॉक्समध्ये पाठवा, जेणेकरून तुमच्या डिफिकल्टी, जेणेकरून मी याच्यावर अजून एक व्हिडिओ घेऊ शकते. जर एकदा आपण पुन्हा एकदा वाक्य वाचूया बघा. तो 2 वर्षापासून काम करत आलेला नाहीये. कसं येणार? ही हॅज नॉट किंवा ही हॅजंट बीन वर्किंग फॉर 2 इयर्स. ओके, 2 इयर्स हे काय अनिश्चित आहे. ती 2018 पासून नोकरी शोधत आलेली नाहीये. पहिले सब्जेक्ट ती म्हणजे शी, नंतर शीला हॅज, नंतर निगेटिव्हचं नॉट येणार. मग शी हॅज नॉट किंवा शी हॅजंट लिहू शकता. बीन सर्चिंग अ जॉब सिन्स 2018. 2018 हे निश्चित आहे, त्यामुळे सिन्स 2018. मी 4 तासापासून पुस्तक वाचत आलेली नाही आहे. ओके, आलेली नाही आहे. मग मी म्हणजे आय, नंतर आयला हॅव किंवा आय हॅव, नंतर नॉट. मग आयला हॅव नॉट लिहू शकता किंवा आय हॅवंट बीन रीडिंग. बीन हे कंपल्सरी आहे सगळ्यामध्ये बघा. आणि वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी, वाचणे म्हणजे रीड, मग त्याला आयएनजी. रीडिंग अ बुक फॉर 4 तासापासून फॉर 4 hours. पुढे तू सकाळपासून टीव्ही बघत आलेली नाहीये. पहिले सब्जेक्ट तू म्हणजे यू, नंतर हॅव, युला हॅव येतं, नंतर नॉट. मग यू हॅव किंवा यू हॅवंट, यू हॅव नॉट किंवा यू हॅवंट हॅव नॉट यूज करू शकता. बीन वॉचिंग, वॉच बघणे म्हणजे वॉच, मग त्याला आयएनजी. वॉचिंग अ टीव्ही सिन्स, सकाळपासून म्हणजे काय येणार सिन्स मॉर्निंग. आम्ही त्याविषयी जून पासून विचार करत आलेलो नाही आहोत. पहिले सब्जेक्ट आम्ही म्हणजे वी, नंतर हॅव, नंतर नॉट. मग वी हॅव नॉट किंवा वी हॅवंट यूज करू शकता. आणि वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. थिंक म्हणजे विचार करणे, मग थिंकला आयएनजी. थिंकिंग अबाउट दिस, त्याविषयी म्हणजे अबाउट दिस याविषयी. आणि काय जून पासून म्हणजे काय येणार सिन्स जून. ओके, तर ही वाक्य आहेत ते तुम्ही लिहून घ्या आणि त्यावर एक्स्ट्रा वाक्य सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. सिन्स आणि फॉरचा वापर कुठे करायचा ते तुम्हाला समजेल. प्लस हा जो आहे फॉर्मॅट हॅव, हॅज, नॉट, बीन, ओके, हे पण तुम्हाला फिट म्हणजे लक्षात राहतील. सो याची प्रॅक्टिस करा, लिहून घ्या व्यवस्थित. आणि जरी काही तुमचे डाऊट डिफिकल्टी असेल तर तुम्ही पाठवा, जेणेकरून मी याच्यावर अजून एक एक्स्ट्रा व्हिडिओ घेऊ शकते. ओके, अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.